हेल्दी लाईफ सिरीज मध्ये पुन्हा एकदा खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की या सिरीज मध्ये आपण खूप छोटे छोटे बारकावे आपल्या लाईफस्टाईलचे डिस्कस करणार आहोत किंवा या लाईफस्टाईल मधल्या छोट्या छोट्या खाचाखोचा ज्या आपल्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम करू शकतात त्याबद्दल बोलणार आहोत. आणि ह्या सिरीजचं टाइम टेबल मी छान रेडी केलंय. तुमच्याही काही जणांचे सजेशन्स मला आले होते, सो तेही मी विचारात घेतलेत. आणि आज आपलं ह्या सिरीज मधलं पहिलं सेशन म्हणूयात, कारण मागचं सेशन इंट्रोडक्टरी होतं. तर पहिलं सेशन खऱ्या अर्थाने आज आहे आणि आज विषय पण तितकाच महत्वाचा घेतलाय मी, आणि तो आहे झोप किंवा जी आपण रात्रीची आपली शांत झोप महत्वाची किती आहे आपल्या लाईफस्टाईल मध्ये, किंवा लाईफस्टाईल डिसिजेसशी त्याचा काय संबंध आहे का. आणि शांत झोप लागणं ही आता फार दुर्मिळ गोष्ट झाली खरं तर सध्या, कारण की अनेकांना वेगवेगळे स्लीप प्रॉब्लेम्स किंवा झोपेच्या अडचणी वाढत चालल्यात अनेकांमध्ये. अगदी लहान मुलांपासून, बरं का, म्हणजे फक्त यंगस्टर्स मध्येच असं नाही, तर अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत, अगदी वयस्कर माणसांपर्यंत झोपेचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेत. आणि तुम्हाला त्याची काही कारणं नक्की माहिती असतील, पण आपण आता या आजच्या सेशन मधनं आपल्या झोपेबद्दल आणि त्याची झोप मोड होणं किंवा झोप नीट न लागणं, झोपेचे वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स असणं, ह्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आणि नक्की तुम्हाला या सेशनचा खूप छान उपयोग होईल, मला खात्री आहे. तर आपण सेशन सुरू करूयात आजचं. आणि मला पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की झोप ही इतर गोष्टींइतकीच, म्हणजे आपलं डाएट आहे किंवा एक्सरसाइज आहे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, हे जे लाईफस्टाईलचे महत्वाचे जे घटक आहेत, त्याबरोबरीने झोप हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा घटक आहे लाईफस्टाईलचा. आणि त्याच्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आपण लाईफस्टाईल इम्प्रुव्हायझेशन म्हणजे पहिल्यांदा डाएट सुधारतो, ऍक्टिव्हिटी लेवल्स वाढवतो आपल्या, पण झोपेकडे आपलं फार लक्ष जात नाही. आणि हे मला वाटतं आपण चुकतो, कारण की झोपेचा या इतर खूप साऱ्या घटकांवरती सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळे झोप तुम्हाला पुरेशी मिळतेय का नाही हे कसं ठरवायचं हे आपण आता बघणारच आहोत. पण झोप ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पूर्ण रिचार्ज करते, किंवा तुम्हाला पूर्ण तुमचं जे काही दिवसभराच्या कामाने तुम्ही थकला असाल, तुमची बॉडी थकली असेल, तुमचं माइंड किंवा तुमचा मेंदू थकला असेल, तर या थकलेल्या सगळ्या तुमच्या अवयवांना पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी तयार करण्याचं काम, पुन्हा फ्रेश करण्याचं, रिफ्रेश करण्याचं काम ही झोप करत असते. त्यामुळे अनेकांना ज्या दिवसभरात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करायला लागतो, जसं की खूप थकायला होणं किंवा काम करावंसं न वाटणं, किंवा खूप झोप येणं, मध्ये मध्ये सारख्या जांभया येणं, डोकं दुखणं, डोळ्यांच्या काही अडचणी असतील, तर ह्या सगळ्या अडचणींच्या मुळाशी तुमची कमी असणारी झोप किंवा अपुरी झोप असू शकते. त्यामुळे झोपेचं हे जे मेकॅनिझम आहे ते समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मला वाटतं त्यासाठी आपण काही स्लाइड्सनी बेसिक सुरुवात करूयात, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपण झोपतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, किंवा झोपेमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या मेकॅनिझम्स चा विचार करावा लागतो, हे आपण आज सुरुवातीला बघूयात. तर मला वाटतं तुम्हाला स्लाइड दिसत असतील. आणि पहिल्यांदा आपण बघतोय पहिल्या चित्रात की काय होतं एक्झॅक्टली आपण झोपतो म्हणजे, आणि नंतर आपण बघणार आहोत की जेव्हा आपण नाही झोपत तेव्हा काय होतं. सो तुमच्या लक्षात येईल की हे थोडंसं इंटर रिलेटेड आहे. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्या मेमरीसाठी, किंवा दिवसभर जी आपण कामं केली आहेत, किंवा दिवसभर काही वाचलं असेल, दिवसभर काही ऐकलं असेल, काही विचार केला असेल, तर त्या मेमरीज आपल्या नीट कन्सॉलिडेट होण्यासाठी किंवा त्या पक्क्या होण्यासाठी मेंदूमध्ये झोपेची आवश्यकता असते. म्हणजे असं म्हटलं जातं की पहिल्यांदा ह्या सगळ्या मेमरीज आपल्या ब्रेनच्या सरफेस मध्ये स्टोअर केल्या जातात, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्या मेमरीज सगळ्या नीट सेग्रिगेट करून किंवा त्यांचं चांगलं वर्गीकरण करून त्या योग्य त्या कप्प्यांमध्ये ठेवल्या जाण्याचं काम हे झोपेमध्ये होतं. त्यामुळे स्पेशली तुमच्या लक्षात येईल की लहान मुलांमध्ये किंवा जी शाळेमध्ये आहेत, शिकतायत मुलं, किंवा तुम्ही काही नवीन शिकत असाल, वाचत असाल, अभ्यास करत असाल एखाद्या परीक्षेचा, तर त्यासाठी झोप ही किती महत्वाची आहे. अनेक जण रात्री पुरेसं न झोपता अभ्यास करतात, किंवा अनेक जण रात्री जागून अभ्यास करतात बराच वेळ आणि मग सकाळी उशिरा झोपतात, पण हे सकाळी उशिरा उठतात. पण हे मेकॅनिझम खरं तर चुकीचं आहे, कारण की रात्रीची शांत झोप हा तुमच्या अभ्यासातला किंवा मेमरीतला खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे रात्री कितीही अभ्यास केला
तरी तो फारसा कामी येणार नाहीये. मी नेहमी सांगते की जर तुम्ही रात्री 2 तास अभ्यास करणार असाल तर तुम्ही पहाटे उठून अर्धा तास जरी अभ्यास केला तरी तो त्या 2 तासांच्या इक्विव्हॅलंट असणार आहे किंवा त्याच्या बरोबरीचा असणार आहे. त्यामुळे झोपेचं महत्व जास्ती आहे बराच वेळ रात्री बसून अभ्यास करण्यापेक्षा, हे मी या निमित्ताने नक्की सांगू इच्छिते. त्यानंतर तुमचं पुढचं तुम्ही बघाल सर्कल तर त्याच्यामध्ये आहे की ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट किंवा एकाग्र चित्ताने एखादं काम करणं दुसऱ्या दिवशी सकाळी, तर यामध्येही झोपेचा खूप मोठा वाटा असतो. कारण जर का झोप शांत झाली नसेल तर लक्ष एकाग्र करणं अवघड होऊन जातं किंवा एकाग्रता साधायला आपण सुरुवात केली की आपल्याला झोप यायला लागते, कारण झोप झाली नसते आदल्या दिवशी. त्यामुळे एकाग्र चित्ताने काम करणं, एखाद्या कामामध्ये लक्ष केंद्रित करणं आणि ते काम चांगल्या प्रकारे करणं, ह्याच्यामध्ये पुरेशी झोप झाली तर नक्कीच मदत होऊ शकते. त्यानंतर मसल रिपेअर आणि रिकव्हर, आपण दिवसभर आपल्या शरीरातले वेगवेगळे मसल्स वापरत असतो किंवा स्नायू वापरत असतो वेगवेगळ्या कामांसाठी. आपल्या अगदी नकळत आपण हे करतो, म्हणजे अगदी चालताना, बोलताना, वेगवेगळ्या हालचाली करताना, व्यायाम करताना वेगवेगळे स्नायू आपल्या शरीरातले वापरले जातात आणि हे अर्थातच दमतात दिवसभर काम करून. त्यामुळे ह्यांना जर का पुन्हा रिफ्रेश करायचं असेल किंवा त्यांची छान जी पॉवर आहे किंवा त्यांची जी कामाची ॲबिलिटी आहे ती पुन्हा पूर्वपदाला आणायची असेल तर झोप महत्वाची आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यांना सारखं इकडे तिकडे दुखत असतं किंवा सारखी मान दुखते, पाठ दुखते, असे मसल्सचे जे पेन्स ज्यांना खूप कॉमन असतात त्यांच्यामध्ये झोप पुरेशी न होणं हे एक महत्वाचं कारण असू शकतं. त्यानंतर मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्यासाठी किंवा तुमचा कॅलरी बर्निंग रेट जो आहे, ज्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी, त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी झोप ही खूप महत्वाची असते. आणि त्यामुळेच ज्यांचं वजन वाढत चाललंय, लठ्ठपणा ज्यांच्यामध्ये वाढतोय, त्यांच्यामध्येही अपुरी झोप हे खूप महत्वाचं कारण सध्या सांगितलं जात आहे. कारण की झोप पुरेशी झाली नाही तर मेटाबॉलिक रेट कमी होऊन जातोय आणि त्यामुळे वजन वाढायला सुरुवात होतीये. त्यामुळे अति झोप नाही पण पुरेशी झोप ही अतिशय महत्वाची आहे वजनाच्या दृष्टीने सुद्धा. त्यानंतर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्या दोन्हीसाठी सुद्धा झोप महत्वाची. आपण पुढे बघणारच आहोत की झोप पुरेशी झाली नाही तर किती वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम शरीरावरती होऊ शकतात, तसे ते मनावरती सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे एकूणच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप महत्वाची आहे, कारण त्या स्वास्थ्याचा पाया जो आहे तो झोपेत रचला जातो किंवा तो रिफ्रेश होण्याचं काम झोपेमध्ये होत असतं. आता बघूयात की झोप नाही झाली पुरेशी तर काय होणार आहे. एक्झॅक्टली याच्या अपोजिट होणार आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही आहात किंवा वेट गेन होऊ शकणार आहे, तुमचं वजन वाढू शकणार आहे किंवा तुमची इम्युन सिस्टीम खूप वीक होऊन जाणार आहे की जी इम्युनिटी जी आपली असते ती सुद्धा झोपेशी खूप क्लोजली रिलेटेड असते. त्यामुळे जर तुमची झोप पुरेशी होत नसेल तर तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते आणि तुम्ही वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकता किंवा इन्फेक्शन लवकर कॅच करू शकता. आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय, त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे माझा अनुभव की जेव्हा मला बाळ झालं तर परम, आता तो आहे 3 वर्षाचा, 3.5 वर्षाचा, पण जेव्हा नवीन बाळ होतं तेव्हा घरामध्ये स्पेशली आईची झोप खूप डिस्टर्ब होऊन जाते. कारण बाळ रात्री जागी राहतात आणि सकाळी झोपतात, त्यामुळे रात्रीची झोप खूप दिवस माझी अशीच डिस्टर्ब झाली होती. जवळपास परम 1-1.5 वर्षाचा होईपर्यंत मी अशी शांत झोप रात्री सलग घेतलीच नव्हती आणि दुपारी झोपायची सवय नसल्यामुळे दुपारी झोप लागत नव्हती, असा प्रॉब्लेम झाला होता. आणि ही अपुरी झोप शेवटी असं झालं की जेव्हा 1-1.5 वर्ष मी सलग रात्री नीट झोपली नाहीये तर कधीही आजारी न पडणारी मी मला असं खूप मोठं इन्फेक्शन झालं होतं अपर रेस्पिरेटरी ट्रॅकचं आणि खूप दिवस मी त्याच्यामध्ये आजारी होते. म्हणजे मला शेवटी खूप हायर अँटीबायोटिक्स घ्यायला लागले आणि बरं व्हायला लागलं. त्यामुळे मी तुम्हाला अगदी नक्की सांगू शकते अनुभवाने की झोपेचा आणि तुमच्या इम्युनिटीचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे रोजची नियमित झोप, अगदी पुरेशी झोप ही खूप महत्वाची आहे तुमच्या इम्युनिटीच्या दृष्टीने सुद्धा. त्यानंतर इमोशन्स आपले कंट्रोल जर का नाही झाले आणि आपली मानसिक स्थिती नाही चांगली राहू शकली तर नक्कीच आपली चिडचिड होणं किंवा रागराग करणं एखाद्याचा किंवा सारखी काळजी करत राहणं, दिवसभरामध्ये चिडचिडेपणा करणं किंवा इरिटेट होणं लगेच छोट्याशा गोष्टींनी सुद्धा आपला तोल ढळणं, याच्या मागे सुद्धा अपुरी झोप असू शकते. किंवा बऱ्याचदा आपला रिॲक्शन टाइम कमी होतो झोप आपली पुरेशी झाली नसेल तर. म्हणजे एखादं उत्तर द्यायला आपल्याला वेळ लागू शकतो किंवा एखाद्या गोष्टीवरती काही ऍक्शन घ्यायला वेळ लागू शकतो. आणि स्पेशली
जे ड्रायव्हर्स असतात किंवा जे ड्राईव्ह करतात कार किंवा वेगवेगळी वाहनं असतील, म्हणजे कार हे एक उदाहरण झालं, पण अगदी सायकल पासून ते विमानापर्यंत कुठलीही गोष्ट चालवताना जे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन लागतं किंवा ज्याला जो रिॲक्शन टाइम जो चांगला लागतो, की रस्त्यात बघून पटकन गाडी आली तर ब्रेक दाबणं किंवा गाडी थोडीशी वळवणं आपलं स्टेअरिंग व्हील किंवा जो अलर्टनेस लागतो, तो जर का झोप पुरेशी झाली नसेल तर तो नक्कीच कमी होऊ शकतो. आणि अपुरी झोप हे अनेक ऍक्सिडेंटचं कारण मानलं जातं, वेगवेगळ्या ऍक्सिडेंटचं. आणि ऍक्सिडेंट जसे रस्त्यावर होतात तसे कामाच्याही ठिकाणी होऊ शकतात. स्पेशली जे वेगवेगळ्या मशीन्सवर काम करतात त्यांच्यामध्ये सुद्धा झोप अपुरी झाली तर अनेक वेगवेगळ्या अपघातांना आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तर झोप आवश्यक आहेच, पण सेफ्टीसाठी किंवा सुरक्षिततेसाठी आपल्या आणि इतरांच्या सुद्धा तुमची झोप खूप महत्वाची आहे, असं मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघूयात की जर का झोप पुरेशी झाली नाही किंवा अपुरी झाली तर त्याचे काय काय परिणाम शरीरावरती होऊ शकतात. थोडक्यात आपण बोललोच आहोत, पण ह्या चित्रात तुम्हाला नीट ते दिसेल की अगदी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती ह्याचा परिणाम होऊ शकतो. स्टार्टिंग फ्रॉम युअर ब्रेन, की आपण आता ब्रेनचं बऱ्यापैकी बोललोय की आपली कॉन्सन्ट्रेशन नाही राहत किंवा मेमरी कमी होऊ शकते किंवा जजमेंट आपलं नाही चांगलं होत किंवा तुम्हाला सारख्या जांभया येणं, काहीतरी भास होणं चित्रविचित्र किंवा खूप म्हणजे त्याला काही मुलं जी असतात ज्यांच्यामध्ये झोप अपुरी होते ती हायपर ऍक्टिव्ह असल्यासारखं वागतात दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी ही सुद्धा अगदी क्लोजली लिंक्ड आहे कमी झोप ह्याच्याशी. त्यामुळे हे ब्रेनवरचे परिणाम झाले. नंतर इम्युनिटी आपण बोललो कमी होते आणि आजारपणाची शक्यता वाढते. त्यानंतर आपण पॅन्क्रियाज वरती म्हणजे आपल्या स्वादुपिंडावरती त्याचा परिणाम होऊन टाईप 2 डायबिटीसचे रिस्क वाढू शकते अपुरी या झोपेमुळे. आणि आपण बोललोच की वजनही वाढू शकतं. त्यामुळे वजन वाढलेलं हे अनेक आजारांना पुन्हा निमंत्रण देऊ शकतं. तसंच हार्टचे काही वेगवेगळे आजार असतील की हार्ट रेट मध्ये कमी जास्त अनियमितता येणं किंवा हार्ट डिसीजची रिस्क वाढणं, याबद्दल सुद्धा अनेक रिसर्च पेपर सुद्धा येत आहेत की झोप अपुरी झाली तर हार्टचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ब्लड प्रेशर वाढण्याचे एक मुख्य कारण अपुरी झोप हे आहे. त्याबरोबरच मसल्सचे दुखणी छोटी छोटी किंवा तुमचं थोडीशी मुवमेंट रेंज ऑफ मोशन कमी होऊन जाणं किंवा रिॲक्शन टाइम कमी होऊन जाणं, ट्रेबर्स येणं किंवा थोडं थरथर कापल्यासारखं होणं, हे सुद्धा कमी झोपेचे परिणाम असू शकतात. त्यानंतर स्पेशली लहान मुलांमध्ये झोप पुरेशी झाली नाही तर त्यांच्या वाढीवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि वेगवेगळ्या सिस्टीम शरीरातल्या अशा प्रकारे झोपेमुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे अफेक्ट होतात, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यामुळे आता तुम्ही मला विचाराल की ठीक आहे, हे लक्षात आलं आम्हाला की आता झोप अपुरी नाही व्हायला पाहिजे किंवा पुरेशी व्हायला पाहिजे, पण झोपेमध्ये एक्झॅक्टली काय होतं जेणेकरून हे सगळे मेकॅनिझम्स घडतात किंवा झोपेमध्ये पण काही प्रकार असतात का? तर तुम्हाला आता लक्षात येईल या स्लाइडमध्ये की झोप आपली वेगवेगळ्या प्रकारची असते आणि मुख्यत्वे करून ती आरईएम आणि एनआरईएम अशा दोन प्रकारात विभागली असते. याच्या फार खोलात नको जायला, पण थोडक्यात आरईएम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट ज्याला म्हणतात, की जी झोप आपली अशी म्हणजे काय म्हणूयात त्याला, शॅलो झोप असते, म्हणजे खूप डीप किंवा गाढ झोप नसते ती. हा एक प्रकार झाला झोपेचा. आणि दुसरा एनआरईएम म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणूयात आपण ज्याला, की जी झोप आपली गाढ हळूहळू लागायला लागते. तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला चित्रात दिसत असेल की जेव्हा झोपेची वेळ होते तेव्हा तुम्हाला थोडंसं ड्राउझी किंवा थोडंसं असं म्हणजे कंटाळल्यासारखं वाटायला लागतं, झापड यायला लागते डोळ्यावरती. ती सुरुवात झाली झोपेची तुमच्या. तर तिथून जे झोपायला तुमच्या सुरुवात होते त्या वेळेला खरं तर तुम्ही झोपायला पाहिजे. कारण अशा वेळेला तुम्ही झोपला नाही की जेव्हा झोप यायला लागलीये आणि तुम्ही झोपला नाही आहात तर तुमचे स्लीप प्रॉब्लेम्स मुख्यत्वे करून सुरू होऊ शकतात. त्यामुळे वेळच्या वेळी झोपणं, झोप आल्यावरती झोपणं लवकर, हे खूप महत्वाचं आहे. जसं जसं तुम्ही झोपता त्या वेळेला तशी तुमची हळूहळू पहिली फेज सुरू होते झोपेची. त्याच्यामध्ये एनआरईएम 1 ज्याला म्हणतात, की हळूहळू तुम्हाला झोप लागायला सुरुवात होते. आणि स्टेज 1 आणि स्टेज 2 अशा आहेत स्टेजेस, त्याच्यामध्ये तुम्ही झोपता बऱ्यापैकी गाढ, पण तुम्ही थोडासा आवाज झाला किंवा थोडंसं काहीतरी कुडबुड झाली तर लगेच तुमची झोप मोडूही शकते. आणि जी एनआरईएम 3 ज्याला स्टेज म्हणतात, ती म्हणजे अगदी गाढ झोपेची वेळ असते, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो थोड्याशा आवाजाने नाही जाग येत. आपण म्हणतो ना, या मध्यरात्री सगळ्या चोऱ्या होतात किंवा मध्यरात्री आपली गाढ झोप असते एकदम, की जेव्हा आपण नाही सहजासहजी जागे होत. आणि ही झोप जी आहे ती खरं खूप महत्वाची आहे, कारण ह्या झोपेमध्ये
हे जे सगळं रिकव्हरी मेकॅनिझम असतं ते मुख्यत्वे करून या झोपेमध्ये होतं. आणि या झोपेमध्ये आपला हार्ट रेट अगदी कमी झाला असतो, श्वासाची गती अगदी कमी झाली असते, कारण ह्या सगळ्याचा ब्लड सप्लाय ओव्हरऑल कमी होऊन इतर ठिकाणचा ब्लड सप्लाय शरीरातला वाढू शकतो थोडासा, जेणेकरून तिथली रिकव्हरी वाढेल आणि एकूणच शरीराचा मेटाबॉलिक रेट यावेळेला खूप कमी झालेला असतो आणि फक्त खूप स्लो रेटमध्ये आपलं ब्रेन, फुफ्फुस, हार्ट सगळे काम करत असतात, पण त्यांची ही विश्रांतीची वेळ असते. म्हणजे खूप स्लो स्पीडमध्ये यांचं सगळं काम यावेळेला सुरू असतं. ओके. तर या वेळेला जर का तुम्हाला उठवलं झोपेतनं तर कदाचित तुम्ही पटकन उठत नाही किंवा उठलं तरी तुम्हाला थोडंसं डिसओरिएंटेड वाटतं. तर ही आहे डीप स्लीप किंवा NREM 3 स्टेज ज्याला आपण म्हणतोय. आणि मग शेवटी जशी पहाट व्हायला लागते तसे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवायला लागतात आणि यावेळेला आपली झोप हळूहळू चाळवायला सुरुवात होते. उजेड सुद्धा हळूहळू वाढायला लागतो, प्रकाश यायला लागतो आपल्या डोळ्यावरती आणि जनरली आपण उठायच्या तयारीला लागतो आणि त्यावेळेला आपली आय मुवमेंट थोडीशी रॅपिड व्हायला लागते. आणि या वेळेला सगळी स्वप्न जी आपल्याला मुख्यत्वे करून पडतात ती या स्टेजमध्ये पडतात की जेव्हा आपण खूप गाढ झोपेत नसतो, थोड्याशा झोप आणि जागेपणा ह्याच्या म्हणजे काय म्हणूयात आपण बॉर्डरवरती जेव्हा असतो, तर तेव्हा ही स्वप्न पडण्याचं प्रमाण वगैरे खूप जास्ती असतं. तर या झोपेच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर ह्याच्यातनं तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा की जेव्हा झोप तुम्हाला लागायला लागली आहे तेव्हा झोपा. दुसरी गोष्ट, तुम्हाला पहिल्या 2 स्टेजेसमध्ये झोपेच्या जाग येऊ शकते, त्यामुळे या वेळेला तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत असेल, फार आवाज तुमच्या कानात जाणार नाही किंवा ज्यांची झोप अगदी म्हणजे काय त्याला म्हणतात ती लगेच मोडते असे जे लोक आहेत ना, त्यासाठी हे महत्वाचं आहे की त्यावेळेला जरा असं आजूबाजूला शांत ऍटमॉस्फिअर ठेवणं, खिडकीच्या काचा गरज पडल्यास बंद करणं बाहेरून आवाज येत असेल तर, किंवा आपण पुढे काही रेमेडीज बघणार आहोत की अगदी कानामध्ये इयर प्लग्स घालणं की लगेच झोप मोडते, मग पुढे नंतर पटकन झोप लागत नाही, तर ती वेळ येऊ न देणं ही या 2 पहिल्या स्टेज मधलं खूप महत्वाचं भाग आहे. त्यासाठी तुम्हाला मी सायकल दाखवली. आणि आता आपण वळूयात की झोप जेव्हा आपण म्हणतो की पुरेशी व्हायला हवी, तर ती किती व्हायला हवी किंवा ते सगळ्यांसाठी कॉन्स्टंट असतं का, तर नाही. हे तुमच्या वयोगटानुसार, तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवल्सनुसार हे बदलू शकतं. आणि इन जनरल एक रूल म्हणायचं झालं तर जे वय ज्यांचं कमी किंवा जसं वय हळूहळू वाढेल तशी झोप कमी होते, लहान वयात झोप जास्ती लागते. तसं ज्यांची ऍक्टिव्हिटी जास्ती त्यांना झोप जास्ती लागते. ज्यांची ऍक्टिव्हिटी कमी आहे किंवा बसूनचं काम आहे त्यांना कमी झोप पुरते किंवा कमी झोप पुरायला हवी खरं तर. तर त्यासाठी काही बेसिक रिकमेंडेशन्स आहेत आणि तुम्हाला स्लाइड दिसते की याच्यामध्ये CDC किंवा सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनी हे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. तर त्यात असं जनरली म्हटलं जातं की जे न्यूबॉर्न्स आहेत किंवा अगदी लहान मुलं आहेत त्यांना खूपच झोप लागते, म्हणजे दिवसातला निम्म्यापेक्षा जास्ती वेळ ते झोपली असतात आपल्याला माहितीये, आणि त्यांचं हे वाढीचं वय असतं, त्यामुळे त्यांना ही झोप आवश्यक सुद्धा असते. तर जवळपास 12 ते 17 तास ही मुलं झोपतात. त्यानंतरची टॉडलर्स म्हणजे 1 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत आणि प्री स्कूलर्स म्हणजे शाळेत जाईपर्यंतचा जो काळ असतो की साधारण म्हणूयात की 1 ते 5 वर्षापर्यंतचा काळ, या काळात साधारणतः 10 ते 14 तास झोप लागते. आणि कदाचित मुलं काही या काळामध्ये रात्री 8 ते 10 तास झोपतात आणि सकाळी 1-2 तास झोपतात. तर अशी ही झोप ठीक आहे, पण साधारण 14 तासापर्यंत झोप मॅक्झिमम ही मुलं घेऊ शकतात ह्या काळामध्ये किंवा घ्यायला पाहिजे. त्यानंतर हळूहळू मुलं शाळेत जायला लागतात, तसं हळूहळू त्या काळात झोपेची गरज थोडी थोडी कमी होते आणि 9 ते 12 तास झोप पण पुरते. तर या काळात शक्यतो लहान मुलांनी दुपारी झोपायला थोडंसं हरकत नाही, पण जशी जशी मुलं मोठी होतात ना, तसं मी सजेस्ट करीन की हळूहळू दुपारची झोप कमी केली पाहिजे किंवा दुपारची झोप टाळली पाहिजे, जेणेकरून रात्री लवकर झोपता येईल. आणि रात्री मात्र सलग 8 ते 9 तासाची झोप या मुलांसाठी आवश्यक आहे. तर हे होतं 6 ते 12 वर्षासाठी. मग 13 ते 18 वर्ष म्हणजे ज्याला टीन एज आपण म्हणतो किंवा ऍडोलेसन्स म्हणतो. आता हे वय म्हणजे तुम्हाला माहिती खूपच विचित्र वय असतं की या काळामध्ये आईबाबांनी सांगितलेलं फारसं कोणी ऐकत नाही. पण अनेक पिअर प्रेशरमुळे किंवा आजूबाजूच्यामुळे ह्या मुलांच्या सवयी थोड्याशा विचित्र असतात. अनेक जण ही रात्री जागतात किंवा रात्री जागून त्यांचा अभ्यास सुरू असतो किंवा काही इतर गोष्टी वाचन बिचन जे काय असेल कॉम्प्युटरवरचं, तर रात्री ही मुलं करणं प्रेफर करतात. पण ह्या काळात सुद्धा त्यांना साधारण 8 ते 10 तास झोप आवश्यक आहे. आणि ही मुलं शाळा कॉलेजमध्ये जात असल्यामुळे यांची दुपारची झोप होत नाहीच, म्हणजे बरेच जण दुपारी झोपू शकत नाही. तर या काळामध्ये स्पेशली यांच्या झोपेकडे थोडंसं लक्ष देणं आणि त्यासाठी थोडेसे काही सेट नियम घालून देणं घरामध्ये की या वेळेनंतर लाईट नाही चालू राहता कामा घरातला, किंवा मी जसं म्हणलं तसं की पहाटे उठून अभ्यास करणं कधी चांगलं, पण रात्री नाही जास्ती झोपायला जागं राहायला पाहिजे किंवा रात्री जागून जास्त नाही
अभ्यास केला पाहिजे, हे थोडंसं स्ट्रेस करून सांगणं मुलांना आणि तुमचं एक्झाम्पल घालून देणं, म्हणजे आई वडिलांनी ते करणं स्वतः, हे खूप महत्वाचं आहे या काळामध्ये. आणि हळूहळू ती सवय लागते चांगली. जशी लहानपणापासून हळूहळू सवय आपण लावायला लागतो, तशा सवयी हळूहळू बिल्ड होत जातात. त्यामुळे ही प्रोसेस खरं तर लहानपणापासून सुरू केली पाहिजे, की एका ठराविक वेळेनंतर रात्री सगळे घरातले दिवे बंद आणि सगळे झोपलेले आहेत, अशी जर का कंडिशन असेल तर मुलं हळूहळू शिकतात त्यातनं. त्यामुळे ह्या वयातल्या मुलांनी स्पेशली झोपेकडे थोडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या वयातली मुलं बरीच जण वेगवेगळे खेळ खेळत असतात. हल्ली अनेक प्लेयर्स वाढायला लागलेत आपल्याकडचे, कारण खेळाचं महत्व पटायला लागले सगळ्यांना. त्यामुळे जर का मुलं ही खरंच खेळत असतील आणि छान दमत असतील तर ती नक्कीच लवकर झोपणार आहेत. त्यामुळे जर करत नसतील तुमची मुलं हे, तर त्यांना हे करायला तुम्ही शिकवा, हे करायला भाग पाडा, की बाहेर मैदानी खेळ खेळणं मोबाईलवरती खेळण्यापेक्षा. यामुळे त्यांच्या झोपेमध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि तुम्हाला त्यांना झोपवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करायला लागणार नाही. त्यानंतर ऍडल्ट्स म्हणजे जे 18 ते 60 वर्ष वय ज्यांचं आहे, त्यांना साधारण एक 7 तास झोप पुरते. पण 7 तास झोप कशी पाहिजे, ती सलग पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही झोपलात रात्री साधारण 10 किंवा मॅक्झिमम 11ला, तर साधारण सकाळी तुम्ही एक 6 पर्यंत उठू शकता. अशी सलग छान झोप 7 तास हवी आणि ती वेळेवर हवी. म्हणजे अनेक जण मी बघितलेले आहेत की जे पहाटे झोपतात, म्हणजे 2 वाजता 3 वाजता झोपतात आणि मग सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता उठतात. तर ही झोप काही चांगली नाही. म्हणजे आपण शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण निसर्गाचा एक भाग आहोत, किंवा एक माणूस हा एक प्राणी आहे शेवटी. आणि जसे इतर सगळे प्राणी निसर्गाचा रिदम ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, तो रिदम फॉलो करतात सगळे, तसं आपणही करणं हे आवश्यक आहे किंवा महत्वाचं आहे. त्यामुळे वेळच्या वेळी झोपणं आणि पुरेसं झोपणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि 7 तास झोप यावेळेला पुरेशी आहे ऍडल्ट्सना सगळ्या. दुपारी झोपायचं असेल तर शक्यतो एक 3 वाजायच्या अगोदर झोपणं आणि अगदी अर्धा पाऊण तास एक डुलकी काढणं, किंवा ज्याला वामकुक्षी म्हणतो आपण, ती घेणं हे ठीक आहे. पण दुपारी खूप वेळ झोपणं आणि त्याचा परिणाम मग रात्री होऊन रात्री उशिरा झोपणं हे नक्कीच टाळायला पाहिजे. आणि जसं वय हळूहळू वाढतं किंवा 60 वर्षाच्या पुढे जसं वय जातं, तसं हळूहळू झोपेचे म्हणजे वेगवेगळे पॅटर्न्स पुन्हा सुरू होतात. काही जण खूप झोपतात वय वाढलं की, आणि काही जणांची झोप अगदी कमी होऊन जाते. अगदी 4-4, 5-5 तास सुद्धा अनेक जण झोपून त्यांना जाग येऊन जाते, असंही होऊ शकतं. तर या काळामध्ये साधारण 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. पण जर का सलग झोप मिळाली तर एक 6-7 तासाची झोप सुद्धा अनेकांना पुरे पडू शकते. आणि विशेषतः जे वृद्ध खूप ऍक्टिव्ह नाहीये किंवा ज्यांना ऍक्टिव्हिटी करणं शक्य नाही त्यांच्या फिजिकल काही लिमिटेशन्समुळे, अशांना कमी झोप पण पुरते. पण त्यांनी सुद्धा झोपेकडे जरा लक्ष देणं आणि ती सलग झोप होईल, दुपारी फार झोप होणार नाही, ह्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. तर हे होतं झोप किती पाहिजे ह्याच्याबद्दल. आणि आता आपण आजच्या सेशनचा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की आपण आता बघणार आहोत ज्याला स्लीप हायजीन म्हणतात, किंवा ज्या चांगल्या सवयी सगळ्यांनी लावायला पाहिजेत पुरेशा झोपेसाठी, त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की झोप ही इतकी महत्वाची आहे आणि त्याचे शरीरावरती इतके वेगवेगळे परिणाम होऊ शकतात, की झोप पुरेशी व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न करायला लागू शकतात सध्याच्या काळात. सध्याच्या काळात मी अनेक क्लायंट्स माझे बघते की ज्यांना झोप लागत नाही किंवा झोपेचे अनेक प्रॉब्लेम्स घेऊन येतात माझ्याकडे. अनेक जण म्हणजे झोप पुरेशी होत नाही म्हणून येतात. काही कारणं वेगवेगळी असतील, पण त्याचा संबंध त्यांच्या वेगवेगळ्या शरीरातल्या सिस्टमशी जोडला जाऊ शकतो, हे आपण बघितलं. आणि जेव्हा इतर गोष्टींबरोबरच, आहार आणि व्यायामाबरोबरच, जेव्हा त्यांची आपण झोप करेक्ट करतो, तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम त्यांच्यावरती होतो, हे मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण आता बघूया की त्यासाठी काय प्रयत्न करायला लागतात किंवा काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, की जर का तुमचं काही ठराविक वेळापत्रक असेल, की एक रेग्युलर टाइम असेल तुमच्या झोपायचा आणि उठायचा, आणि विकेंड्सला सुद्धा, म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की वीकडेजला रेग्युलर पॅटर्न असतो, पण विकेंडला हे सगळं तंत्र बिघडतं. विकेंडला खूप उशिरा उठलं जातं किंवा रात्री खूप उशिरा झोपलं जातं. आणि मग रविवारी किंवा शनिवारी हे झालं की मग सोमवार आपला सगळा बिघडून जातो. म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठणं अवघड होऊन जातं जर तुम्ही रविवारी उशिरा झोपला असाल तर. त्यामुळे विकेंड सकट सगळ्या दिवशी रेग्युलर टाइमला झोपणं आणि रेग्युलर टाइमला उठणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातली कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. आता नाईट शिफ्ट वर्कर जे असतात त्यांच्यामध्ये हा खूप प्रॉब्लेम येतो, की त्यांचे काही दिवशी रात्री शिफ्ट असतात किंवा काही दिवशी त्यांना रात्री काम करावं लागतं. अशांमध्ये झोपेचे प्रॉब्लेम सध्या खूप वाढतात. किंवा जे फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात, स्पेशली अब्रॉड जे सारखे जातात, त्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम्स हे खूप वाढत चाललेत. आणि त्याचं कारण हेच आहे की त्यांची काही ठराविक अशी सायकल राहत नाही झोपायची आणि उठायची.
त्यामुळे अशांसाठी काही विशेष वेगळे प्रयत्न नक्कीच करावे लागतात. पण आपण आता जनरल पॉप्युलेशनसाठी बघतोय, तर त्याच्यामध्ये आपण बघूयात की सेट टायमिंग्स ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जिथे झोपणार आहात ती बेडरूम जी तुमची आहे, तर ती शक्यतो झोपायसाठीच वापरावी आणि तिथे फार कुठल्या इतर ऍक्टिव्हिटीज करू नये किंवा तिथे टीव्ही, मोबाईल किंवा तिथे काही गॅजेट्स फारसे ठेवू नयेत असं मी नक्की सजेस्ट करेन. कारण तुमची बेडरूम अशी एक शांत जागा असली पाहिजे, थोडीशी डार्क जागा असली पाहिजे. कारण की जसं तुम्ही अंधार जसा पडायला लागतो तसे तुमच्या शरीरामध्ये काही वेगवेगळे बदल व्हायला लागतात झोपेच्या दृष्टीने. काही वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात, काही केमिकल्स तयार होतात आणि ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जर का तुमच्या बेडरूम मध्ये खूप जास्ती लाईट्स असतील किंवा खूप उजेड असेल, खूप आवाज येत असेल, तर तुम्हाला नक्कीच तिकडे छान झोप लागणार नाहीये. त्याच्यामुळे तुमची बेडरूम एक शांत, अंधार तिथे छान पाहिजे. रिलॅक्स वाटलं पाहिजे तुम्हाला तिकडे जाऊन. स्पेशली तुमचे जे कुशन्स आहेत किंवा तुमची जी गादी आहे झोपायची ती सुद्धा खूप मॅटर करते. काहींची गादी खूपच मऊ असते किंवा खूप सॉफ्ट उशी किंवा गादी असेल तर त्याच्यावरती छान झोप येणार नाही तुम्हाला, किंवा त्याच्यावरती झोपून तुमचं अंग दुखू शकणार आहे दुसऱ्या दिवशी. त्यामुळे थोडीशी हार्ड मॅट्रेस ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी प्रेफर करायला पाहिजे. उशी फार उंच नको. बऱ्याच जणांना खूप उंच उशी घ्यायची सवय असते. ही उंच उशी तुम्हाला झोपेमध्ये पण अडथळे आणू शकते आणि तुमची मान पण दुखू शकते. त्यामुळे साधारण म्हणजे मीडियम साईजची उशी ज्याला म्हणूयात आपण, एक साधारण किती 4 म्हणजे 3-4 इंच, त्याच्यापेक्षा जास्ती त्याचा हे नको, हाईट नको अशी उशी, आणि ती पण थोडीशी कडक पाहिजे, म्हणजे खूप मऊ उशी नको. त्यानंतर शक्यतो तुमच्या बेडरूमचं टेम्परेचर हे पण कम्फर्टेबल पाहिजे. म्हणजे जर का खूप थंडी असेल तर नक्कीच तुम्ही झोपायच्या वेळेला खिडक्या लावून घेतल्या पाहिजेत. जर का गरम होत असेल तर थोडा पंखा किंवा म्हणजे एसी पेक्षा जास्ती मी काय प्रेफर करायला सांगते तर कूलर घरामध्ये छोटासा तुम्ही आणू शकता, ज्याच्यामध्ये नॅचरली पाण्याच्या मदतीने हवा गार करण्यात येते. किंवा पडद्यांवरती साधं पाणी मारणं, आपले जे स्प्रेज मिळतात, आपण जे झाडांना वगैरे फवारणी करतो, तर त्याच्या स्प्रेनी सरळ पडद्यांवरती पाणी मारणं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि मग पंखा लावणं. ह्या सोप्या सोप्या साध्या गोष्टी आहेत, पण एसी सारख्या गोष्टींचा वापर नक्की याने पण टाळू शकतो. आणि मी फारशी नाही एसी रिकमेंड करत, किंवा मला फारसं नाही आवडत एसी लावून झोपायला किंवा एसी लावायला घरामध्ये, कारण त्याचे बरेच वेगवेगळे दुष्परिणाम आहेत. त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी या सिरीज मध्ये बोलूयात. या गॅजेट्स बद्दल आपण बोलणारच आहोत. पण शक्यतो हे नॅचरल वेज तुम्ही जास्ती वापरा टेम्परेचर कंट्रोलसाठी, असं मी सजेस्ट करेन. त्यानंतर जसं मी म्हणलं की झोपायच्या आधी तुमचा पूर्ण म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल जे काही असेल ते लांब ठेवा. शक्यतो मी सांगते की 1 तास कमीत कमी, किंवा 2 तास सुद्धा चांगलं आहे, की तुम्ही 2 तास झोपायच्या आधी जर का तुमचा मोबाईल, लॅपटॉप तुमच्यापासून लांब ठेवू शकलात तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण की ह्या गॅजेट्स मधून ब्लू लाईट आपल्या डोळ्यात जात असतो आणि ह्या ब्लू लाईटची फ्रिक्वेन्सी खूप छोटी आहे. त्यामुळे हा ब्लू लाईट जसा डोळ्यात जातो ना, तसं आपल्या झोपेचं केंद्र जे असतं मेंदूतलं ते डिस्टर्ब होतं. आणि इव्हन आपण झोपायच्या वेळेला मी म्हणलं तसं काही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात, ज्याला जसं एक महत्वाचा हार्मोन आहे मेलॅटोनिन. तर मेलॅटोनिन तयार होणं खूप डिस्टर्ब होऊ शकतं जर का तुमच्या डोळ्यात सारखा तो लाईट जात राहिला. कारण मेंदूला सेन्सच होत नाही की आता रात्र झाली आणि झोपायचंय, कारण सारखा उजेडच डोळ्यात जातोय आणि डोळ्यातनं तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे ह्या लाईटमुळे हे आपले स्लीप सेंटर्स आणि स्लीप हॅबिट्स खूप डिस्टर्ब होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बेडरूम मधला लाईट कसा पाहिजे हे तर आपण बोलूच यात नंतर, पण तुमच्या मोबाईल मधून तुमच्या डोळ्यात सारखं लाईट जाणार नाही. लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही हे सगळं लांब ठेवा 1 तासभर तरी कमीत कमी झोपायच्या आधी, हे मी आवर्जून सांगेन. कारण की हे सध्याच्या स्लीप डिस्टर्बन्सेसचं खूप मोठं कारण ठरत आहे. आणि तुम्हाला जर का खूप झोप आली नाहीये, वेळ घालवायचाच आहे काहीतरी आणि म्हणून तुम्ही टीव्ही बघत असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही छान पुस्तक वाचा त्याच्या जरी, कारण पुस्तकातलं डायरेक्ट लाईट तुमच्या डोळ्यात जाणार नाहीये. आणि मी तर तुम्हाला सांगते माझ्या अनुभवावरून की पुस्तक वाचण्यासारखं मस्त औषध नाही झोपेसाठी. कारण पुस्तक वाचता क्षणी म्हणजे मी तर बऱ्याचदा मला काहीतरी वाचायचं असतं म्हणून मी पुस्तक हातात घेते रात्री झोपताना, पण मला कधी झोप लागते मला समजत सुद्धा नाही. म्हणजे बऱ्याचदा ती पुस्तकातली अक्षरश डोळ्यासमोर फिरायला लागतात थोड्या वेळाने आणि मग मी झोपलेली असते बऱ्याचदा. तर पुस्तक वाचणं हा खूप छान पर्याय आहे झोपेसाठीचा. आणि चांगली तुमची रात्रीची म्हणजे जी मनातली तुमच्या विचार जे मनातले असतात ते सुद्धा चांगले त्याच्यामुळे राहू शकतात रात्री झोपताना. रात्री झोपताना काहीतरी हॉरर हॉरर फिल्म्स बघण्यापेक्षा किंवा काहीतरी मारामारीचे पिक्चर्स बघण्यापेक्षा एखादं छान पुस्तक वाचणं, स्पिरिच्युअल असेल किंवा काहीतरी मोटिवेशनल असेल किंवा छान
गोष्टीचं पुस्तक साधं एखादं असेल लहान मुलांसाठी. बऱ्याचदा आपण करतो ना असं, की लहान मुलांना गोष्ट सांगतो, मग मुलं झोपतात गोष्ट ऐकता ऐकता. तसं आपणही करायला हरकत नाही. एखादी छान गोष्ट वाचणं पुस्तकामध्ये, किंवा अगदी हल्ली ऑडिओ बुक्स खूप मिळतात. तर ऑडिओ बुक्स कानामध्ये लावून ऑडिओ छान झोपणं, किंवा छान एखादं सॉफ्ट म्युझिक ऐकत शांत झोप लागते, हे खूप महत्वाचे अनुभव आहेत, पण अतिशय उपयुक्त आहेत, ज्याने तुम्हाला झोपेवरती तुमचा परिणाम उलटा होत नाही, की झोप जात नाही पण झोप येते. तर हे मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन. त्यानंतर रात्री झोपायच्या आधीच तुमचं जे जेवण आहे किंवा डिनर आहे ते पण खूप महत्वाचं आहे. कारण डिनर जर का तुम्ही खूप लाईट घेतलं किंवा खूप कमी खाल्लं किंवा खूप लवकर जेवलात, तरी पण तुमच्या झोपेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण मग झोपायच्या वेळेपर्यंत भूक लागते. त्यामुळे शक्यतो 2 तासाचं अंतर तुमच्या डिनरमध्ये आणि झोपेमध्ये पुरेसं आहे. आणि शक्यतो मीडियम साईजचं डिनर घ्या, किंवा तुम्ही अगदी लाईट डिनर घेणार असाल तर थोडंसं झोपेच्या जवळ घ्या, म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल आणि भुकेमुळे तुमच्या झोपेमध्ये अडथळे येणार नाही. किंवा रात्री झोपताना सरळ दुधाचा एक छोटासा कप घेणं, हे पण खूप सोपं आणि महत्वाचं आहे. पुढे आपण बघू त्याचे बेनिफिट्स. पण खूप जास्ती खाणं आणि खूप कमी खाणं झोपेच्या आधी किंवा डिनरमध्ये, हे आपण टाळायला पाहिजे. त्यानंतर रात्री झोपायच्या आधी जे तुमची झोप मोडतील असे पदार्थ घेणं, जसं की कॅफेन ज्याच्यामध्ये आहे असे पदार्थ, म्हणजे कॉफी आहे किंवा चहा आहे किंवा काही कार्बोनेटेड बिव्हरेजेस आहेत, चॉकलेट्स आहेत, तर असे पदार्थ रात्री झोपायच्या आधी टाळणं हे खूप महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर अल्कोहोल सुद्धा टाळणं झोपेच्या आधी, हे पण महत्वाचं आहे, कारण अल्कोहोल घेऊन सुद्धा झोपेमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे हे जे सगळे एक्साइट तुम्हाला करणारे पदार्थ आहेत किंवा तुमचं स्लीप सेंटर डिस्टर्ब करणारे पदार्थ आहेत, ते तुम्ही नक्की टाळायला पाहिजेत. आणि मी तर म्हणेन साधारण झोपेच्या 4 ते 5 तास आधीपर्यंत हे पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का 10 वाजता झोपणार असाल तर रात्री 5 नंतर, संध्याकाळी 5 नंतर तुम्ही चहा कॉफी काही घेऊ नका, असं मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. त्यानंतर झोपायच्या वेळेला खूप लिक्विड्स पण घेऊन चालणार नाही आपल्याला, कारण खूप पाणी घेतलं आपण तर रात्री उठायला लागेल लगदीसाठी. त्यामुळे झोपायच्या आधी खूप लिक्विड्स घेणं किंवा खूप द्रव पदार्थ घेणं हे पण टाळलं पाहिजे. फिजिकली ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं की लहान मुलांना तुम्ही खेळायला पाठवा बाहेर, म्हणजे छान झोपतील. आता लॉकडाऊनच्या काळात मी पुन्हा माझा अनुभव सांगते ना तुम्हाला, की माझा मुलगा पुन्हा परम, तर त्याचं सगळं खेळणं पळणं खूप कमी होऊन गेलं होतं, कारण की बाग बंद होती, त्याचं तो जिकडे जिम्नॅस्टिकला जायचा ते बंद होतं. त्यामुळे त्याची झोप खूपच डिस्टर्ब झाली होती. तो झोपायचाच नाही रात्री. आम्हाला त्याला असं दामटून झोपायला लागायचं. पण आता जसं हळूहळू सगळं सुरू व्हायला लागलंय, तसं त्याची पुन्हा झोपेचं रुटीन पुन्हा छान बसलंय, की तो छान झोपायला लागला. झोपायला लागत नाही, पडल्या पडल्या झोपतो तो छान. तर सांगायचा हेतू हा, की तुमची ऍक्टिव्हिटी जशी छान असेल तसं तुमची झोप पण छान असेल, किंवा झोपेला तुम्हाला त्याची मदत होईल. त्यामुळे फिजिकली ऍक्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. दमणं, शारीरिकरित्या दमणं, मानसिकरित्या दमून नाही उपयोग, किंवा फक्त मेंदूचं काम करून दमून उपयोग नाही, पण शरीराचं पण छान काम झालं पाहिजे. त्यामुळे व्यायाम करणं न विसरता दररोज हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना डिप्रेशनमुळे किंवा काही स्ट्रेसमुळे झोप येत नाही. तर अशांनी मनातले विचार थोडेसे कमी करण्यासाठी किंवा विचारांची गर्दी मनातली कमी करण्यासाठी थोडंसं मेडिटेशन करणं, काही ब्रीथिंगचे एक्सरसाइजेस करणं, किंवा ज्याला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणतो त्याच्याबद्दल थोडंसं शिकून घेणं आणि ते फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपण ह्याबद्दल बोलणार आहोत पुढे पुढे जसं जाऊ तसं. पण शांत झोपेसाठी हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मी म्हणलं तसं की जसा ब्लू लाईट मोबाईल मधनं डोळ्यात जाऊ शकतो, तसा बऱ्याच जणांच्या बेडरूम मध्ये नाईट लॅम्प असतात, आणि ते नाईट लॅम्प बऱ्याच निळ्या रंगाचे असतात किंवा ब्लू असतात. तर ते सुद्धा तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतात. आपल्याला कळतही नाही या लहान सहान गोष्टी. आपल्याला शांत वाटतं, निळा रंग असा छान वाटतो बेडरूम मध्ये. मलाही आवडायचा पूर्वी, मीही वापरायचे म्हणजे जेव्हा मला माहिती नव्हतं. पण आता लक्षात आलं की हे जे ब्लू लाईट्स असतात ते पुन्हा झोपेसाठी चांगले नाही. तर त्या ठिकाणी एकतर कुठलाही लाईट न वापरणं, किंवा वापरायचंच असेल अगदी तर थोडंसं डिम रेड कलरचा लाईट वापरणं, केशरी किंवा लाल जो नाईट लॅम्प असतो तो वापरणं, हे झोपेच्या दृष्टीने जास्ती चांगलं आहे. किंवा इव्हन बाथरूम मध्ये, टॉयलेट्स मध्ये असे लाईट्स वापरणं, किंवा बऱ्याचदा काय होतं झोपेमध्ये आपण उठतो, वॉशरूमला जायचं असेल कदाचित, किंवा झोपेच्या आधी आपण वॉशरूमला जाऊन येतो, तिथे खूप भगभग लाईट असेल तर तिथे म्हणजे आपली झोप पुन्हा मोडू शकते किंवा झोप लागण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे टॉयलेट्समध्ये, बाथरूममध्ये पण थोडेसे असे डिम आणि योग्य रंगाचे दिवे लावणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांना हे सगळं करूनही झोप येत नाही त्यांच्यासाठी काही स्पेशल उपाय अजून आपण बघूयात. तर लव्हेंडर ऑइल हे सध्या म्हणजे असं लक्षात आलंय की झोपेसाठी मदत करू शकतं.
त्यामुळे लव्हेंडर ऑइल जे मिळतं ते तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये थोडंसं तुमच्या उशीला थोडंसं लावलं किंवा रुमालाला तुमच्या लावून तो रुमाल जवळ ठेवलात तुमच्या, तर त्याने झोपेला मदत होऊ शकते. किंवा हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल टीज मिळतात, तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये लव्हेंडर टी आहे किंवा कॅमोमाईल टी आहे, असे चहा वेगवेगळे, तो चहा नसतो, हर्बल प्रिपरेशन असतं किंवा काही वनस्पतींचा त्याच्यामध्ये अर्क असतो, तर ते सुद्धा झोपेसाठी मदत करतात असं दिसून आलंय. पण ते तज्ञांच्या सल्ल्याने घेणं कधीही चांगलं. कधी घ्यायचा, किती घ्यायचा, कोणी घ्यायचा, ह्याच्यामध्ये बरेच त्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत. त्यानंतर नटमेग पावडर म्हणजे आपली जायफळाची पूड जी असते ती पण झोपेसाठी मदत करू शकते. तर तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना झोप यावी म्हणून जायफळ उगाळून देतात बघा लहान असताना. तर तसं मोठे सुद्धा जर का झोपेमध्ये काही अडथळे येत असतील, झोप छान लागत नसेल, तर जायफळ म्हणजे फ्रेश ते थोडंसं किसून त्याची पूड तुम्ही दुधामध्ये घालून रात्री घेऊ शकता किंवा अगदी पाण्यामध्ये घालून घेऊ शकता किंवा त्याचाही चहा बनवून तो घेणं, ही सुद्धा एक पद्धत आहे झोपेसाठी. आयुर्वेदामध्ये बऱ्याचदा सांगतात की जायफळ थोडंसं किसून पाण्यामध्ये उकळून ते पाणी तुम्ही चहासारखं किंवा हर्बल टी सारखं रात्री झोपायच्या वेळेला घ्या. फक्त ते खूप कमी प्रमाणात लागतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. खूप जास्ती जायफळ वापरून तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते किंवा त्रास सुद्धा तुमचा वाढू शकतो. त्याच्यापेक्षा थोड्या अगदी कमी, 1 पिंच म्हणजे 1 ग्रॅम जायफळ पूड पुरते ऍट अ टाइम. त्यामुळे खूप कमी प्रमाणात ते लागतं, पण येस ते मदत करू शकतं. आणि अगदी आपली महत्वाची रेमेडी की मिल्क, दूध घेणं. म्हणजे असं म्हटलं जातं की रात्री झोपताना दूध घेतलं की त्याचा शांत झोपेला फायदा होतो, कारण दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अमायनो ऍसिड असतं आणि हे ट्रिप्टोफॅन जे अमायनो ऍसिड आहे ते झोपेसाठी जी महत्वाची केमिकल्स आहेत, जसं सिरोटोनिन आहे किंवा मेलॅटोनिन आपण आता बोललो, त्याच्या प्रोडक्शनसाठी मदत करतं. त्यामुळे असा एक मतप्रवाह आहे की दिवसभरच थोडं थोडं दूध घेतल्याने ही प्रोसेस जास्ती चांगली होते. फक्त रात्री दूध घेऊन फारसा तसा फायदा होत नाही, पण हरकत नाही की रात्री झोपायच्या आधी 1 कपभर दूध घ्यायला, की ज्याने थोडंसं लवकर जेवण झालं असेल तर थोडंसं पोट भरल्यासारखंही वाटेल, थोडं शांत वाटेल छान दूध पिऊन. आणि ती एक हॅबिट ज्याला आपण म्हणतो ना, एक बेड टाइम रुटीन तुमचं जर का सेट झालं असेल की रात्री झोपायच्या आधी हे करायचं आणि मग झोपायचं, हे जर का रुटीन तुम्ही सेट केलं तर मग तुम्हाला ते झोपेसाठी मदत करू शकतं. कधीतरी रात्री थोडीशी कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने छान आंघोळ करणं. लहान मुलांच्या बाबतीत हे बऱ्याचदा लागू पडतं की लहान मुलं काही रात्री लवकर झोपत नाहीत, मग त्यांना थोडं गरम पाण्याने आंघोळ घातली छान झोपताना किंवा छान झोपतात. त्यामुळे थोडासा वॉर्म बाथ घेणं किंवा शॉवर घेणं हे पण शांत झोपेसाठी आवश्यक आहे, कारण आपण थोडं रिलॅक्स होतो आंघोळ करून, थोडं आपलं कुठे काही दुखत खुपत असेल तर ते बरं वाटतं, शांत वाटतं आणि छान झोप येते. त्यानंतर ज्यांना खूप बेडरूम मध्ये असं बऱ्याचदा असतं की एकाला नाईट लॅम्प लागतो, एकाला लागत नाही, एकाला पंखा लागतो, एकाला लागत नाही, मग अशा वेळेला स्लीप मास्क वापरणं, डोळ्यावरती छान ती पट्टी मिळते ती वापरणं, किंवा इयर प्लग्स, की बारीक सारीक आवाजाने पण ज्यांची झोप पळते त्यांनी काहीतरी इयर प्लग्स वापरणं, जे मिळतात हल्ली छान मिळतात तर ते वापरू शकतात, किंवा म्हणलं तर सॉफ्ट म्युझिकचा वापर करणं. ह्या सगळ्या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत, पण ह्या नक्कीच तुम्हाला तुमच्या झोपेसाठी छान मदत करू शकतात. आणि हे एक पोस्टर मी तुम्हाला दाखवायला आणलं होतं की मला ते खूप आवडलं. सीडीसीच्या वेबसाईटवरतीच मला मिळालं की त्यांनी लहान मुलांसाठी शाळेमध्ये आता हे झोपेच्या संदर्भात काही वेगवेगळे प्रोग्राम सुरू केले की लहान मुलांनी शांत झोपावं, छान झोपावं, त्यांना झोपेचं महत्व कळावं, यासाठी त्यांनी असे वेगवेगळे पोस्टर्स हल्ली शाळेमध्येही लावायला सुरुवात केली. काही शाळांनी तर त्यांच्या वेळाही बदलल्यात मुलांच्या झोपेच्या दृष्टीने सोयीस्कर अशा. चांगली गोष्ट ही, म्हणजे लहानपणीच याची सुरुवात व्हायला पाहिजे, झोपेचं महत्व लहानपणीच कळलं पाहिजे. आणि बघा इथे त्यांनी कसं छान लिहिलंय की स्लीप रिचार्जेस यू, किंवा यू विल बी एबल टू परफॉर्म बेस्ट, फील ग्रेट, लर्न मोर, लुक बेटर. म्हणजे हे मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं आणि मुलं नक्की त्या दृष्टीने पावलं उचलू शकतात आणि विचार करू शकतात त्यांच्या झोपेबद्दल, योग्य ती काळजी त्यांचे पालकही घेऊ शकतात अशी पोस्टर्स वाचून. कारण की पालकांना हे हवंच असतं ना की आपल्या मुलांनी बेस्ट करावं. त्यासाठी म्हणजे पालकांनी, मुलांसाठी तर आहेच आहे, पण पालकांसाठी सुद्धा हे आवश्यक आहे लक्षात ठेवणं की झोप किती महत्वाची आहे. आणि आपल्या वेगवेगळ्या शरीरातल्या संस्था आहेत, अवयव संस्था किंवा जे वेगवेगळी शरीरातली कार्य जी चालू असतात त्यांच्या स्मूथ फंक्शनिंगसाठी तुमची झोप हे एक प्रकारचं औषध आहे. त्यामुळे आहार, व्यायाम ह्याच्या मदतीने शांत झोप घ्यायला आपण सगळे शिकूयात. आणि ही शांत झोप आपल्याला छान योगदान आपलं जे काही आहे ते द्यायला, किंवा आपलं काम चांगल्या प्रकारे करायला, आनंदी राहायला नक्की मदत करेल. आणि तुमचं लाईफ नक्कीच हेल्दी होईल आणि तुम्ही नक्कीच हील करू शकाल जर का तुम्ही आता चुकत असाल तर. त्यामुळे हेल्दी लाईफ सिरीज मध्ये हे महत्वाचं पहिलं सेशन याच विषयावरती आपण निवडलंय आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही ह्यातलं नक्की शिकला असाल. थोडंसं जे चुकत असेल ते तुम्ही नक्की दुरुस्त कराल.
आणि या पुढचं सेशन आपलं अशाच एका छान इंटरेस्टिंग विषयावरती असणार आहे, तेव्हा आपण पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटतोच आहोत. पण तत्पूर्वी मला कमेंट्स मध्ये तुमच्याकडनं हे ऐकायला आवडेल की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं, तुम्ही सध्या किती वेळ झोपता सगळेजण, आणि तुम्हाला झोपेच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स आहेत का, तर हे सगळं तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये टाईप करा. मी सगळ्यांना छान उत्तर देणार आहे. आणि तुमच्याकडे अजूनही काही छान ट्रिक्स असतील शांत झोपेसाठी, तर त्या तुमच्या छान ट्रिक्स आहेत त्या सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्या दर्शकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे थँक्यू. आजच्या सेशनला तुम्ही सगळेजण आलाय आणि सेशन आजचं बघितलंय. असंच पुन्हा पुढच्या मंगळवारी आपण भेटतोय एका अशा छान नवीन विषयासह हेल्दी लाईफ सिरीज मध्ये. नमस्कार.